नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. अलीकडे सोरायसिस या त्वचा रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. या आजारानं वैद्यकशास्त्रासमोर एक मोठं आव्हानच उभं केलंय असं म्हणायला हरकत नाही. सगळ्याच स्तरातल्या अगदी आबालवृद्धांना याचा त्रास होऊ शकतो आणि बऱ्याचदा हा आजार बरा होत नाही असा गैरसमज आहे. मात्र नाडी चिकित्सा हा पर्याय या उपचारांसाठी अगदी उत्तम आहे आणि तो कसा याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत. तर सोरायसिसवर नाडी चिकित्सा एक प्रभावी उपाय असा आजचा आपला विषय आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वास घाडगे. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर विश्वास घाडगे हे आयुर्विश्व हेल्थकेअरचे फाउंडर डायरेक्टर असून आयुर्वेदाचार्य आणि नाडी विशारद आहेत. गेली 15 वर्ष नाडी चिकित्सेच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना त्यांच्या दुर्धर किंवा कष्टप्रद संधिविकार असेल, त्वचा विकार असतील, पित्तविकार, पोटविकार, डायबिटीज असेल किंवा किडनी विकारांवरती अगदी यशस्वीरित्या उपचार करून बरं केलंय. नाडी चिकित्सेसोबतच ते पंचकर्म विशारद सुद्धा आहेत आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट सल्लागार देखील आहेत. तर सध्या डॉक्टर हे पुण्यासोबतच मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी नाडी चिकित्सेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवतात. तर डॉक्टर, आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात. खरं तर सोरायसिस म्हटलं तर अनेकांना धडकी भरते, कारण कधी बरा न होणारा अशी एक भीती लोकांच्या मनात आहे. तर सोरायसिस हा त्वचा विकार म्हणजे नेमकं काय? नक्कीच. आता खरं तर बघायला गेलं तर तुम्ही मगाशी उल्लेख केला ते अतिशय बरोबर आहे की वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हानात्मक ठरलेल्या काही व्याधींमध्ये सोरायसिस बघितला जातो. सोरायसिसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सोरायसिस दिसताना अगदी नॉर्मल एक त्वचा विकार आहे असं दिसून येतं, पण बऱ्याचदा जर त्यांनी गंभीर स्वरूप धारण केलं तर तो अगदी तुमच्या सर्व सिस्टीमवर परिणाम करतो. शरीरातल्या वेगवेगळ्या सिस्टीमवर त्याचा परिणाम व्हायला लागतो, विशेषतः सांध्यांवर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि दैनंदिन जीवनामधल्या तुमच्या कार्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. खरं तर अजून डिटेलमध्ये बघायला गेलं तर रुग्णालयात मी जे काही पाहिलेत पेशंट्स, त्यामध्ये बऱ्याचदा रुग्णांकडून हेच म्हटलं जातं की सर अनेक वर्ष औषधं घेतोय, वेगवेगळ्या प्रकारची कडक नियम पथ्य पाळली तरी देखील आजार काय पूर्णपणे बरा झालेला नाहीये किंवा पूर्ण सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट त्यामध्ये मिळाले नाहीयेत. आणि काही जणांचं असं म्हणणं असतं की औषधं घेतोय तोपर्यंत बरं वाटतंय, बंद केला की आजार परत उद्भवतो किंबहुना आजार पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात दिसून येतो. तर याच्या मागे थोडंसं मला हे उल्लेख करावासा वाटतो की जसं आपण आधुनिकतेकडे जातोय, आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरतोय, तर त्यामध्ये शरीरात त्याच्या अनुषंगाने आपल्या शरीराकडे भरपूर दुर्लक्ष व्हायला लागले. जे आयुर्वेदाने वर्णन केलेली ऋतुचर्या आहे, दिनचर्या आहे, ती अवलंबली जात नाहीये किंवा व्यायामाचा अभाव व्यक्तींमध्ये दिसून येतोय आणि कुठेतरी पाश्चातीकरण तुमच्या एकूण दैनंदिन जीवनामध्ये यायला लागले, जे तितकंसं सुटेबल नाहीये तुम्हाला आणि त्यातून सोरायसिस सारखे गंभीर आजार निर्माण व्हायला लागलेत. सोरायसिसच्या बाबतीत एपिडेमिओलॉजी पाहिली तर साधारणतः 0.2 ते 4% लोकसंख्या यांनी ग्रस्त आहे आणि आधुनिक शास्त्र असं म्हणतं की म्हणजे आधुनिक शास्त्रामध्ये याचं काही ठोस कारण सांगितलं गेलं नाही. आधुनिक शास्त्रानुसार हा एक ऑटोइम्युन डिसीज म्हणून सांगितलं गेलं आहे किंवा स्वतःहून निर्माण झालेला आजार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आधुनिक शास्त्र असं म्हणतं की इट्स अ मिसलेनियस स्किन डिसीज, म्हणजे याच्यात ठोस काही कारण दिसतही नाही आणि ठोस काही लक्षणही नसतात. बऱ्याचदा तो वेगवेगळ्या सिस्टीमवर दिसून येतो. आयुर्वेदामध्ये जर वेगवेगळ्या त्वचा विकारांविषयी बघितलं तर त्यातल्या एककुष्ठ किंवा किटीब नावाने जे काही व्याधी वर्णन केलेलं आहे त्यामध्ये सोरायसिस सारखी लक्षणं दिसतात, ज्याच्यामध्ये त्वचेवर चंदेरी रंगाची किंवा लालसर चट्टे निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात त्वचा निघून जात असते. त्याच्या जोडीला त्वचेला भेगा पडणे किंवा खाज खूप प्रमाणात येणे आणि काही वेळेस त्यांचा नखांवर किंवा सांध्यांवर परिणाम होणे यांसारखी लक्षणं दिसून येत असतात. बरं, मात्र सोरायसिसची नेमकी कारणं काय आहेत? याच्या बाबतीमध्ये बघायला गेलात तर सर्वप्रथम मला हा उल्लेख करावासा वाटतो की आधुनिक शास्त्रानुसार याचं ठराविक म्हणजे किंवा ठोस काही कारण सांगितलं गेलं नाही, त्यामुळे ठोस त्याला उपचारही उपलब्ध नाहीयेत असं म्हटलं जातं. खरं तर आधुनिक शास्त्रामध्ये किंवा जे नवीन संशोधनं झाले त्यानुसार असं म्हटलं जातं की आपल्या त्वचेचे डोळ्याला न दिसणारे अनेक थर असतात. त्यातला जो सर्वात वरचा थर जो आहे तो पूर्णपणे विकसित झालेल्या त्वचेशी निगडीत पेशींपासून बनलेला आहे. आता त्वचेच्या ज्या पेशी आहेत त्या जशा तयार होतात त्या आणि जशा विकसित व्हायला लागतात तशा त्या वरील पूर्ण विकसित झालेल्या त्वचेच्या थराकडे यायला लागतात आणि त्यातून त्वचेचा वरचा थर तयार असतो. हा त्वचेचा वरचा थर आतील सर्व अवयवांचं संरक्षण करणे आणि तापमान नियंत्रण करणे ही 2 कामं करत असतो. तर
नॉर्मल व्यक्तीमध्ये पेशी निर्माण झाल्यापासून त्या पूर्ण विकसित होईपर्यंतचा कालावधी जो आहे तो साधारणतः 25 ते 30 दिवस असतो. पण सोरायसिसच्या रुग्णांमध्ये असं दिसून आलं की हा जो काही कालावधी आहे फार कमी झालेला आहे, 5 ते 7 दिवसांवर आलेला आहे. आणि त्या व्यक्तींमध्ये त्वचेशी निगडीत पेशी विकसित होण्याचा दर खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे अधिक प्रमाणात विकसित झालेल्या पेशी त्वचेच्या बाह्य थरावर साठू लागतात आणि त्यामुळे त्यांच्या काही स्किन पॅचेसमध्ये स्किन जाड होते, चंदेरी किंवा लालसर रंगाचे चट्टे निर्माण होतात आणि ते थर पापुद्र्य स्वरूपात निघून यायला लागतात. ह्याच्या मागे अजून 2 संशोधनं सांगण्यात आली की एका संशोधनानुसार असं म्हणलं आहे की हा एक ऑटोइम्युन डिसीज म्हणजे स्वतःहून निर्माण झालेला आजार किंवा कुठेतरी रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल झाल्याशी निगडीत आहे. अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन निर्माण होते आणि एक पेशी दुसऱ्या पेशीविरुद्ध रिॲक्शन निर्माण करते आणि त्यातून हा किचकट आजार निर्माण होतो, ज्याच्यामध्ये खाज येणे, पापुद्र निघणे, पायांना हाताला किंवा स्किनला भेगा पडणे यांसारखी लक्षणं दिसत असतात. अजून एक असं संशोधन म्हणतं की हा जेनेटिक आजार आहे, म्हणजे वंश परंपरागत तुमच्या जीन्समध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्वचेला विकसित करणाऱ्या जीन्समध्ये बिघाड होतो आणि त्यातून सोरायसिस सारखा आजार निर्माण होतो. आणि मग बऱ्याचदा असं होतं की सोरायसिससाठी केवळ बाह्य स्वरूपात काही मलमं लावायला दिलं जातात किंवा स्टेरॉइडयुक्त मलमं दिली जातात, पोटातून स्टेरॉइड किंवा डिसीज मॉडिफाईंग किंवा अँटी कार्सिनोजेनिक ड्रग्ज दिले जातात, ज्याचा परिणाम कुठेतरी मर्यादित स्वरूपात होतो किंवा काही रुग्णांमध्ये त्याचा दुष्परिणाम सुद्धा दिसून येतो. बरोबर आहे. आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर थोडा सोरायसिस सारख्या त्वचा विकाराचा विचार केला तर एक सर्वसामान्य सिद्धांत आयुर्वेदामध्ये जो वर्णन केलेला आहे की आपण एक विरुद्ध आहार विहाराचा नक्की या ठिकाणी विचार करू शकतो की आयुर्वेदानुसार काही गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये जर अवलंब झाला तर त्याने देखील वेगवेगळ्या प्रकारचे बिघाड होतात किंवा वात पित्त कफ या त्रय दोषांचा समतोल बिघडून जातो. त्यामध्ये अगदी उदाहरणार्थ काय म्हणजे काय हो, अगदी आपल्या डेली खाण्यातलं शिकरण म्हणजे दूध आणि केळं किंवा फ्रूट सलाड यांसारखं फळं आणि दूध एकत्र खाल्ल्यामुळे किंवा दूध आणि मीठ एकत्र खाल्ल्यामुळे किंवा दही गरम करून खाल्ल्यामुळे हे जे काही विशिष्ट आहाराचे पदार्थ आहेत किंवा आहारी पदार्थ आहेत किंवा कॉम्बिनेशन्स जे आहेत यांना विरुद्ध आहार म्हटलं जातं. आणि हे विरुद्ध आहार बरोबर आहे. तर आयुर्वेदाने यांना सांगितलेलं की हे खाऊ नये सर्वसामान्य व्यक्तीने. काही व्यक्तींमध्ये ते खूप खाण्यात येतं आणि त्यातून दोषांचा समतोल बिघडून जातो, त्यातून हे वाढलेले दोष रक्तामध्ये मिसळतात, रक्ताबरोबर त्वचेच्या ठिकाणी जातात आणि सोरायसिस सारखे त्वचा विकार निर्माण करतात. बरं, मात्र सोरायसिस वरती जनरली काय उपचार आहेत? हो, सोरायसिसच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर मगाशी मी उल्लेख केला की बऱ्याचदा बाह्य स्वरूपात ट्रीटमेंट केली जाते, म्हणजे बाह्य स्वरूपात मलमं लावायला दिली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइंटमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारची तेलं लावली जातात. खरं तर मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की जरी हा आजार त्वचेशी निगडीत दिसत असला तरी याच्या मागील मूळ कारण ही शरीरामध्ये निर्माण झालेली आहेत किंवा शरीरात निर्माण झालेल्या बिघाडांशी निगडीत हा आजार आहे. म्हणजे जरी तुम्हाला हाताच्या किंवा पोटाच्या किंवा पायावरच्या स्किनला जर काही लक्षणं दिसत असली तरी कुठेतरी सर्व शरीरामध्ये निर्माण झालेल्या दोषांमधल्या बिघाडाशी निगडीत हा आजार आहे. म्हणजे मोरलेस वातपित्त कफ हे 3 दोष बिघडल्यानंतरच अशा प्रकारचा आजार निर्माण होतो. अजून जर बघायला गेलं तर मॉडर्न पॅथीमध्ये किंवा सर्वसामान्य व्यक्तींमध्ये याच्यात केवळ बाह्य स्वरूपाचा उपचार केला जातो, ज्याच्यात स्टेरॉइडयुक्त मलमं किंवा मॉइश्चरायझिंग लोशन्स वापरले जातात. आणि मग या रुग्णांचा बराचदा अनुभव असतो की सर मलम लावतोय तोपर्यंत बरं वाटतंय किंवा लोशन जरा वेळ लावल्यानंतर बरं वाटतं आणि नंतर परत कोरडेपणा येतोय किंवा त्वचा कोरडी पडते, पापुद्रे निघतायत, खाज खूप येते. तर खरं तर या शरीरातल्या बिघाडांना दूर करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने नाडी चिकित्सा याच्या बाबतीत उपयोगी पडणारी आहे. अगदी तुम्ही जे म्हणताय नाडी चिकित्सा याच्यामध्ये उपयोगी ठरते, तर कसे हे उपचार प्रभावी ठरतात सोरायसिसमध्ये? हो, नाडी चिकित्साचा उल्लेख करताना मी पहिल्यांदा नाडी चिकित्सा म्हणजे हे समजावून सांगणं इच्छितो की नाडी परीक्षेवर आधारित जी चिकित्सा केली जाते त्याला नाडी चिकित्सा म्हटलं जातं. नाडी परीक्षा ही आयुर्वेदातील अष्टविध परीक्षांपैकी एक आहे. स्वतःहून आयुर्वेद हे एक फार युनिक सायन्स आहे. आयुर्वेदाने स्वतःची एक निदान पद्धती आणि एक उपचार पद्धती वर्णन केलेली आहे. त्यापैकी सुद्धा नाडी परीक्षा हे फार युनिक प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये रुग्णाच्या उजव्या किंवा डाव्या हाताची नाडी पाहून किंवा ब्रॅकियल आर्टरीची स्पंदनं पाहून आजाराचं निदान केलं जातं. केवळ एक नाडी पाहून त्या व्यक्तीच्या शरीरात झालेले बिघाड हे वैद्य जाणून घेऊ शकतो. आम्ही आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये नाडी परीक्षेद्वारे अशा दुर्धर आजारांच्या मागील मूळ कारणं जाणून घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करतो. त्यालाच आम्ही नाडी चिकित्सा असे म्हणतो. मोरलेस याच्यामध्ये वातपित्त कफ या 3 दोषांमधले बिघाड जाणून घेतले जातात. नाडी बघितल्यानंतर नाडीची गती, स्पंदन आणि लयबद्धता या 3 गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानुसार त्या आजाराशी निगडीत दोषांमधले बिघाड म्हणा किंवा त्या आजाराची धातुगत अवस्था ही जाणून घेतली जाते. त्या नाडीनुसार त्या व्यक्तींमध्ये काही क्रियात्मक बदल झाले आहेत का किंवा काही शारीरिक बिघाड झालेले आहेत का हे जाणून घेतलं जातं. बऱ्याचदा नाडी बघून
त्यांच्या यकृतामध्ये म्हणजे यकृताच्या कार्यपद्धतीत काय बिघाड झालाय का किंवा अमुक अमुक रुग्णामध्ये जर उष्णता वाढली असेल तर त्याचा देखील आपल्याला निदान नाडी परीक्षेतून करून घेता येऊ शकतं. आता थोडंसं सोरायसिसच्या बाबतीत बघितलं तर लक्षणांमध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की त्वचेला खूप कोरडेपणा येत असतो आणि पापुद्रे खूप प्रमाणात निघून येत असतात किंवा त्वचा लाल होत असते. तर अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा वातपित्त दोष वाढलेला असतो किंवा शरीरात अतिरिक्त उष्णता वाढलेली असते. तर ती जे काही निदान आहे हे नाडी परीक्षेद्वारे केलं जातं. मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी टायफॉइड, मलेरिया किंवा जॉन्डिस सारखे कावीळसारखे आजार होऊन गेलेले असतात. ते आजार बरे होऊन जातात पण त्यांचा परिणाम तरी देखील शरीरावर किंवा तुमच्या यकृताच्या कार्यपद्धतीवर झालेला असतो आणि यकृतातून निर्माण होणारं पित्त किंवा रक्ताची निर्मितीवर त्याचा परिणाम होतो आणि त्यातून सोरायसिस सारखे काही किचकट आजार निर्माण होतात. मग अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये हे यकृताच्या कार्यपद्धतीचं निदान हे आपण नाडी परीक्षेतून करतो आणि त्यानुसार जर ट्रीटमेंट केली तर अगदी चुटकीसरशी महिना दीड महिन्यामध्ये रुग्णांचे सार्वदेहिक लक्षणं सुद्धा लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते. बरं, आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय सोरायसिसवर नाडी चिकित्सा एक प्रभावी उपाय आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वास घाडगे. सोरायसिस म्हटलं की त्याचे अनेक प्रकार असतात, म्हणजे आम्हाला अगदी काही मोजकेच प्रकार माहिती आहेत. काय प्रकार आहेत त्याचे आणि काय लक्षण आहेत, म्हणजे प्रत्येक प्रकारची काही वेगळी लक्षणं असतील आणि प्रत्येक प्रकारावरती काही वेगळी उपचार पद्धती आहे का? होय, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याचे 8 प्रकार आपण मोस्ट ऑफ द टाइम्स पाहून घेतो. सोरायसिसची सुरुवात बऱ्याचदा केसांमधल्या कोंड्यापासून होते. म्हणजे बऱ्याचदा डोक्यावरील त्वचा जाड झालेली दिसून येते किंवा तिथे पांढऱ्या रंगाचे पापुद्रे निघून यायला लागतात, तेव्हा त्याला स्काल्प सोरायसिस असं म्हणलं जातं. स्काल्प सोरायसिसच्या बाबतीत बघायला गेलं तर मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा कोंड्यापासून त्याची सुरुवात होते. सुरुवातीला अगदी रव्यासारखा बारीक कोंडा केसांमध्ये वारंवार निर्माण व्हायला लागतो. शॅम्पू लावल्यानंतर किंवा काही विशिष्ट तेल लोशन लावल्यानंतर तात्पुरता तो कमी होतो, पण जेव्हा वारंवार निर्माण होतो तेव्हा आपण कुठेतरी म्हणू शकतो की ही स्काल्प सोरायसिसची सुरुवात आहे. यामध्ये काय होतं की सुरुवातीला बारीक रव्यासारखा निघणारा कोंडा कालांतराने पापुद्रे स्वरूपात निघायला लागतो. तो केसांच्या मुळाची त्वचा ही जाड व्हायला लागते, पांढऱ्या रंगाची दिसून येते आणि जसं जसं शरीरातील बिघाड वाढत जातात तसं तसं या आजाराची लक्षणं वाढत जातात. पापुद्रे निघून येण्याचं प्रमाण वाढतं, खाज खूप प्रमाणात यायला लागते. काही काही व्यक्तींमध्ये केसांच्या शेवटी म्हणजे मानेकडच्या भागावरची स्किन सुद्धा जाड व्हायला लागते, तिथून पांढऱ्या रंगाचे पापुद्रे निघून यायला लागतात. अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये कानामागील त्वचा जाड व्हायला लागते किंवा पांढऱ्या रंगाचे पापुद्रे निघून यायला लागतात. अशा रुग्णांमध्ये कानामध्ये सुद्धा देखील भरपूर प्रमाणात फ्लेक्स निघून आल्यामुळे किंवा त्वचा निघून आल्यामुळे कानामध्ये वारंवार मळ साठणं यांसारखं लक्षण दिसून येतं. स्काल्प सोरायसिसमध्ये मोस्टली स्किनशी रिलेटेड म्हणजे डोक्यावरील त्वचेशी निगडीतच लक्षणं दिसत असतात. आणि उपचाराच्या बाबतीत बघायला गेलं तर या ठिकाणी नाडी परीक्षा करूनच त्या व्यक्तीमध्ये उष्णता वाढलेली आहे का, यकृतामध्ये काही बिघाड आहे का, रक्तात संचित झालेलं वातपित्त कफदोषांचा विचार करून त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. दुसरा एक बऱ्याचदा दिसून येणारा प्रकार म्हणजे प्लाक सोरायसिस आहे. प्लाक सोरायसिसमध्ये मेनली पोटावरील त्वचा किंवा कोपरा दोन्ही कोपर किंवा गुडघ्यांवरील त्वचा किंवा पाठीवरील त्वचा जाड झालेली दिसून येते. प्लाक सोरायसिसमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात स्किन लाल होते, त्यावर चंदनी रंगाचे पापुद्रे निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात पापुद्रा निघून येण्याचं लक्षण दिसत असतं. बऱ्याचदा पापुद्रा निघून गेल्यानंतर खालील जी त्वचा आहे ती लालसर होते किंवा लालसर दिसत असते आणि त्या ठिकाणी बऱ्याचदा भेगा पडतात किंवा खूप प्रमाणात खाज येत असते. भरपूर प्रमाणात स्किन निघून गेल्यामुळे अशा रुग्णांना विकनेस येणं किंवा काही काही व्यक्तींमध्ये पायांना सूज येणे यांसारखी लक्षणं प्लाक सोरायसिसमध्ये दिसून येतात. तिसरा जो एक बराचदा प्रकार दिसून येतो तो म्हणजे गुटेट सोरायसिस. गुटेट सोरायसिसमध्ये पाठीवर, पोटावर किंवा पायांवर पाण्याच्या थेंबाप्रमाणे लालसर डाग निर्माण होतात. काही प्रमाणात खाज येत असते, थोड्या प्रमाणात स्किन पण निघून येत असते. मगाशी म्हटल्याप्रमाणेच नाडी परीक्षेद्वारे या रुग्णांच्या बाबतीत कुठले दोष वाढलेले आहेत त्यानुसार ट्रीटमेंट ठरत असते. त्याचा मी उल्लेख पुढे करीनच. अजून एक प्रकार दिसून येतो तो म्हणजे इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स सोरायसिसमध्ये मेनली स्किन फोल्ड्स म्हणजे दोन्ही आर्म पिट्समध्ये म्हणजे काखेमध्ये आणि जांघेकडील भागामध्ये, मांडीकडील भागामध्ये त्वचा लालसर होते आणि मोठ्या प्रमाणात पापुद्रे निघत असतात. कधी कधी खाज खूप प्रमाणात येत असते. बऱ्याचदा स्किन तिथे जाड झालेली आणि चकचकीत झालेली दिसून येते. याच्या जोडीला पुढचा एक प्रकार दिसतो तो म्हणजे एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. हा थोडासा काहीसा गंभीर आजार आहे आणि खूप कमी प्रमाणात दिसून येतो, पण फार किचकट आजार आहे. याच्यामध्ये स्किन खूप भाजल्याप्रमाणे दिसून येते, मोठ्या प्रमाणात पापुद्रे निघून येतात, काही कधी तिथे पस फॉर्मेशन पण होऊ शकतं.
अजून एक प्रकार दिसून येतो म्हणजे पस्ट्युलर सोरायसिस. याच्यामध्ये पस्ट्युलर सोरायसिसमध्ये लाल लाल बारीक थेंबांप्रमाणेच डाग निर्माण होतात आणि त्यामध्ये पिवळसर रंगाचा द्राव संचित झालेला असतो आणि याच्यामुळे पूर्ण स्किन लाल झाल्यासारखी दिसून येते. काही प्रमाणात त्या ठिकाणी खाजही येत असते. अजून एक फार कॉमनली दिसणारे लक्षण म्हणजे पाल्मोप्लांटर सोरायसिस. याच्यामध्ये विशेषतः या रुग्णांच्या बाबतीत हातावरील त्वचा आणि पायांवरील त्वचा खूप कोरडी होते आणि त्या ठिकाणी खूप खाज येत असते. कोरडी होऊन त्वचा जाड झालेली असते, पापुद्रे स्वरूपात स्किन निघून येते आणि खूप प्रमाणात त्या ठिकाणी कोरडेपणा येऊन भेगा पडत असतात. आता अशा रुग्णांच्या बाबतीत मला थोडंसं चिकित्सेच्या बाबतीतही बोलायचं आहे की असे रुग्ण बऱ्याचदा मग बाजारातून काहीतरी औषधं मलमं आणतात, तिथे लावतात. मलमं लावल्यानंतर तात्पुरता हातापायाच्या भेगा कमी होऊन जातात किंवा कोरडेपणा कमी होऊन जातो, पण वापर बंद झाला की परत आजार वाढतोच आणि मग कुठेतरी तो अजून पूर्ण पायालाही व्यापून किंवा पूर्ण हातालाही व्यापून दिसून येतो. म्हणजे रुग्णालयात बऱ्याचदा मला असे रुग्ण भेटले की त्यांना थोडं तिखट घातलेलं अन्न सुद्धा खाता येत नव्हतं किंवा असे बरेचसे रुग्ण आले की त्यांना चमच्याशिवाय जेवता येत नव्हतं, कारण दोन्ही सर्व बोटांवरची त्वचा ही निघून गेली होती किंवा भेगा पडलेल्या होत्या आणि त्यांना त्रास होत होता. पण नाडी परीक्षेद्वारे त्यांची ट्रीटमेंट केल्यानंतर अगदी महिना 2 महिन्याच्या कालावधीत सुद्धा ही लक्षणं कमी होऊन जाताना दिसून येतात. याच्या बाबतीत मी नक्कीच म्हणेन की नाडी परीक्षेद्वारे काय मूळ कारण आहे, वातवृद्धी, पित्तवृद्धी किंवा कफदोष, हे जाणून घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. अजून एक प्रकार हा दिसून येतो तो म्हणजे नेल सोरायसिस. म्हणजे हाताची किंवा पायाची नखं ही ठिसूळ होतात, जाड होतात, अर्धवट तुटल्यासारखी दिसतात, काळी पडतात आणि त्याच्या बाजूला जी स्किन आहे त्यामध्ये पण काही वेळेस इन्फेक्शन झालेलं असतं. बऱ्याचदा सोरायसिसचा परिणाम मगाशी मी म्हणल्याप्रमाणे सांध्यांवर पण होतो आणि त्यामुळे सांधेदुखीसारखा त्रास निर्माण होतो, ज्याला आपण सोरायटिक आर्थरायटिस म्हणतो. याच्यात जर लक्षणं पाहिली तर विशेषतः सांध्यांना सूज येणे, सांधे अवघडणे आणि भरपूर प्रमाणात सांधे दुखणे यांसारखी लक्षणं दिसत असतात. आणि मग बघायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. मगाशी म्हणल्याप्रमाणे इट्स अ मिसलेनियस स्किन डिसीज, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात, वेगवेगळ्या सिस्टीमवर परिणाम होत असतो. पण या सगळ्याच्या मागे नक्की काय कारण आहे, मूळ कारणं काय आहेत, ही नाडी परीक्षेद्वारे जाणून घेतली जातात आणि त्यानुसार नाडी चिकित्सेत ट्रीटमेंट केली जाते. बरं, मग आता नाडी चिकित्सा आणि सोरायसिस वरती पंचकर्म जी चिकित्सा केली जाते ती नेमकी कशी केली जाते? बरोबर आहे. आता याच्यामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म उपचार हे अतिशय उपयोगी पडणार आहेत. कुठेतरी आपण पहिल्यांदा औषधोपचारांच्या विषयी जर बघितलं तर मगाशी मी उल्लेख केलाच होता की बऱ्याचदा हाताला पायांना स्किन जाड होते, कोरडी होते, खूप भेगा पडत असतात किंवा शरीरावरची त्वचा खूप वारंवार कोरडी होत असते किंवा केसांमध्ये वारंवार कोंडा होत असतो आणि मग त्यांना तात्पुरता कमी करणारे औषधं वापरली जातात, मलमं वापरली जातात. खरं तर येथे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जरी स्किनवर जरी लक्षणं निर्माण झाली असली तरी ते शरीरातल्या बिघाडांशी निगडीत आहेत. हे शरीरातले बिघाड जाणून घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नाडी परीक्षेमध्ये त्या रुग्णांच्या बाबतीत काय बिघाड झालेला आहे हे जाणून त्यानुसार ट्रीटमेंट केले जाते. इट्स अ पर्सन स्पेसिफिक ट्रीटमेंट किंवा व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंट आहे. त्या व्यक्तीला अनुसरून ट्रीटमेंट केली जाते. पण तरी देखील बघायला गेलात तर सर्वप्रथम आपण रक्तशुद्धीकर औषधं त्यामध्ये वापरतो, जसं की मंजिष्ठ आहे, अनंतमूळ आहे, ज्याच्यामुळे रक्तातील या दोषांचं पाचन होतं, रक्त शुद्ध होतं आणि त्यामुळे लक्षणं कमी होताना दिसून येतात. दुसरा एक आपण या व्यक्तींमध्ये बऱ्याचदा दिसून येतं म्हणजे स्किन कोरडी पडणे. तर बऱ्याचदा मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन्स हे बाहेरून लावले जातात, पण आपण या व्यक्तींमध्ये स्किनचा जे काही नैसर्गिक आर्द्रता कमी झालेली आहे किंवा कोरडेपणा अतिरिक्त निर्माण झालेला आहे, पापुद्रे निघतायत, त्यांच्या बाबतीमध्ये शरीराला नैसर्गिक आर्द्रता निर्माण करणाऱ्या काही औषधांचा विचार करतो, ज्याच्यामध्ये शतावरी आहे, अनंतमूळ आहे, मंजिष्ठ आहे, ज्येष्ठमध आहे, दारू हळद आहे, विडंग आहे. याच्या जोडीलाच माझा एक रिसर्च आहे की काही औषधी तुपं म्हणजे मेडिकेटेड घी म्हणून आपण त्याला, ही तुपं या रुग्णांना पोटातून घ्यायला दिल्यामुळे सुद्धा त्यांच्या पेशीमध्ये झालेला बिघाड म्हणा किंवा त्वचेला निर्माण झालेली खूप कोरडेपणा म्हणा किंवा पापुद्रे अधिक प्रमाणात निघून येणं यांसारखी लक्षणं म्हणा ही कायमची जायला मदत होते. म्हणजे आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये 10 ते 15 वर्ष आजार असलेले व्यक्तींना देखील महिन्या, 2 महिन्या, 6 महिन्यामध्ये पूर्णतः आजार बरा व्हायला मदत झाली. हे औषधी तुपं म्हणा किंवा ही विशिष्ट आम्ही संशोधित जी औषधं वापरतोय त्यांना मदत झालेली आहे. थोडंसं पंचकर्म उपचारांच्या बाबतीत जर बघायला गेलात तर पंचकर्म उपचार हा विशेषतः तुमच्या आजारांमागील मूळ कारणांना शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी उपयोगी पडणार आहे. पंचकर्म उपचारामध्ये 5 कर्म असतात: वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. त्यातलं सर्वप्रथम वमन आपण या रुग्णांना करायला सांगतो की ज्याच्यामुळे शरीरातील कफदोष बाहेर काढून टाकला जातो. फॉलोड बाय विरेचन. विरेचनामुळे जर रुग्णांच्या बाबतीमध्ये उष्णता खूप वाढलेली असेल, पित्त खूप वाढलेलं असेल, यकृतावर परिणाम झाला असेल तर तो दूर व्हायला मदत होते. सार्वदेहिक शरीर शुद्धी व्हायला मदत होते. जर काही स्किन पॅचेसमध्ये स्किन कोरडी आली असेल किंवा काळवंडली असेल, खूप खाज येत असेल तर तिथे काही वेळेस जळवा लावल्या जातात किंवा
सिरावेद म्हणजे स्काल्प वेन मार्फत थोडं रक्त काढून टाकलं जातं, ज्याच्यामुळे सुद्धा लक्षणं कमी व्हायला मदत होऊ शकते. आणि जर स्किनचा कोरडेपणा असेल आणि वातवृद्धी असेल तर त्याप्रमाणे बस्ती उपचाराचा देखील विचार केला जातो. पण थोडक्यात जर बघायला गेलात तर औषधोपचारांनी दोष शमवले जातात आणि त्या दोषांना बाहेर काढून टाकण्यासाठी किंवा आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी आणि कायमचा बरा होण्यासाठी पंचकर्म उपचार केले जातात. तर डॉक्टर, आतापर्यंत आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये अनेकांनी उपचार घेतले असतील, तर त्यापैकीच एक रुग्ण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत, ऐकूयात. मी प्रल्हाद चौरे, राहणार पुणे. मी गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त सोरेसिस या आजारानं खूप त्रास घेत होतो. परंतु आयुर्विश्व हेल्थ केअरबद्दल घाडगे सरांची मला माहिती मिळाली. मी त्यांच्याशी संपर्क करून नाडी चिकित्सा करून औषधोपचार चालू केले आणि त्यांच्या औषधामुळे मला चांगल्या प्रकारे एकदम आराम मिळाला आणि आता मी सध्या एकदम आजारापासून 80% ते 85% बरा झालेलो आहे. मी सध्या औषध न घेता देखील मी आता सध्याच्या एकदम आनंदी आहे आणि मला खूप आराम मिळालेला आहे. तरी मी घाडगे सरांचं आणि खूप आभारी आहे. नरेंद्र मठाधिकारी, पुणे. मला सोरायसिसचा त्रास होत होता. गुडघे आणि हाताच्या दोन्ही ह्याच्यावर फोड उठले. मी दुसरीकडं स्किन स्पेशलिस्ट दाखवलो. त्या मर्माने काय बरं झालं नाही म्हणून आयुर्वेदिक केअर सेंटर करोड गणपतीपाशी मी औषधोपचार घेतले. त्यापासून मला जवळजवळ 95% फायदा झाला. तर आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे अनेकांना याचा फायदा झाला असेल. म्हणजे नाडी चिकित्सा आणि पंचकर्म उपचार याचे किती मोठे फायदे आहेत हे तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगितलं. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.